हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? खमंग नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर रात्रीचे 2 पोळ्याचं पीठ उरलं होतं, तर मी एक छान मस्त पराठा सांगणार आहे तुम्हाला. लच्छा पराठा कसा बनवायचा सोप्या पद्धतीने. तर हे पीठ वाया घालवायचं नव्हतं. म्हटलं असं जर लच्छा पराठा केला तर घरात पोळी राहतच नाही, एकदम छान होतो. मस्त आपल्या पोळीसारखा लाटून घ्यायचं आहे पूर्ण गोल. त्याला तूप लावा किंवा तेल लावा. मी थोडंसं तूप लावते. मी तळून घेतले थोडंसं तूप. छान मस्त आपली रेग्युलर चपाती जशी लाटून घेतो तशी लाटून घ्यायची आहे. आणि थोडी कोथिंबीर, तुम्ही यात थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं मीठ टाकू शकता, थोडी हळद वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे. मी फक्त कोथिंबीरीचं बनवते असं सिंपल, कारण छोट्या मुलांना खायचं आहे, शिवमला खायचा होता, तर त्याला तिखट नाही जमत म्हणून मी हा प्लेन बनवते. तर या पद्धतीने मी थोडासा फोल्ड करून घेते. तुम्ही गोल रोल पण करू शकता, गोल रोल केला तरी चालेल. आणि असा गोल या पद्धतीने आतल्या साईडने चिपकवून द्यायचं आहे, गोल रोल बनवायचं आहे त्याचं. हे बघा या पद्धतीने. थोडंसं मुलांना जर कंटाळा आला पोळी भाजी खाण्याचा तर असं नवीन नक्की करून बघा. हे पासं मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे, हलक्या हाताने करा, जास्त प्रेस करायचं नाही, कारण त्याच्या आपल्याला लेअर पाडायचे आहेत. थोडंसं पिठामध्ये हे करून त्याची छान मस्त हलक्या हाताने पोळी लाटून घ्या, हलक्या हाताने एकदम. जोरजोरात रागारागाने दाबू नका. रागारागाने जर दाबलं तर त्याची ते लेअर आहेत ते सगळे चिपकून जातील. आपल्याला ते लेअर एकदम अशा सुट्टे सुट्टे छान मस्त करायचे. आता असे हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे, सगळ्या साईडने सारखा लाटून घ्या. हे पहा मी असं सारख्याचा लाटून घेतला आहे सगळीकडनं. आता याला आपण तवा मी अगोदरच तापत ठेवला होता, छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे. हे पहा मी आता तव्यावर टाकले, खालची साईड भाजली. आता याला पलटून घेते. आणि पराठा हा एकदम क्रिस्पी भाजा, एकदम छान भाजा, कुठेही कच्चा नाही राहिला पाहिजे. सगळीकडनं असं दाबून दाबून भाजा तर तो छान लागतो, एकदम मस्त लागतो, क्रिस्पी लागतो. साईडने लेअर पण छान पडतात त्याला. हे पहा मी वरतून पण थोडंसं तेल लावले. हे एकदम खरपूस भाजलाय पराठा, लच्छा पराठा. आणि झटपट होणार आहे, पीठ पण वाया जात नाही. जर पीठ उरलं आपलं फ्रीजमध्ये तर नक्की करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा असं या पद्धतीने मस्त त्याची दुमडून त्याला हे करा. हे पहा मस्त लेअर निघले, तुम्हाला दाखवते या पद्धतीने. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करून बघा लच्छा पराठा. थँक्यू.